तुमचं मजेत ऑफिसली मजेच ना, कारण की मी पण मजेत आहे, तुम्ही मजेत राहा. हर हर महादेव, राधे राधे. तर गाईस, सकाळची सुरुवात माझी झालेली आहे, तर तुमची पण झाली असणार, तर गुड मॉर्निंग. तर आज मी काय करू, आज मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे, तर त्याच्यात मला खूप मेहनत लागणार आहे आज, कारण की खूप डिफिकल्ट शूट आहे तो, आणि मला काय सुचत पण नाही तो कोणता शूट आहे, कसा करू मी आता, पण तो करायचाच आहे मला. आज एक साथ 2 शूट करायचे आहेत व्हिडिओचे, शॉर्ट व्हिडिओचे शूट करायचे, एक साथ दोन शूट आहे. आणि आज मी लग्नाला पण चाललेली आहे, माझ्या काकाच्या, म्हणजे सक्का काका नाही आहे माझा, हाय, पण त्यांचं लग्न झालेलं आहे. तर मी चालली आहे, म्हणजे मी जाणार आहे, तर मी करणार आहे आता मेकअप करणार. पहिले मी आंघोळ करून येते, तर मी आंघोळ नाही केलेली आहे. मला असं बघून तुम्हाला असं वाटत असणार की मी आंघोळ केलेली आहे, पण मी नाही केलेली आहे. तुम्हाला माझा चेहरा फ्रेश मी आंघोळ केल्यावर का दिसतं माहिती का गाईज, कारण की मी माझ्या फेसला लावते निव्हिया सॉफ्ट मॉइश्चरायझर. त्याने आपली स्किन इतकी ग्लो होती काय सांगू यार. तुम्हाला कधी सॉफ्ट मॉइश्चरायझर घ्यायचं कुठं पण अवेलेबल असतं, घ्या जरूर, ठीक आहे. आणि कोण सॉफ्ट मॉइश्चरायझर, निव्हिया सॉफ्ट मॉइश्चरायझर लावतो मला कमेंटमध्ये सांगा. तर आज आता मी जाते आंघोळला जाते, आणि काहीतरी करूया, तिकडम करूया काहीतरी. तर काहीच मी लग्नाला चालली आहे, तर लग्नाला कधी माझा व्हिडिओ शूट करायचं कधी झालंच, समजा कधी झालंच तर मी करीन, नाही तर नाही पण करू शकत, आय डोंट नो. तर कधी व्हिडिओ शूट नाही झालं तिथं, तर आय एम व्हेरी सॉरी. पण खूप जर हे तर ठीक आहे. तर मी जे मेकअप करणार आहे लग्नामध्ये, तर तो मेकअप तर मी काय तुम्हाला आता दाखवणार नाही, तो मी डायरेक्ट मेकअप दाखवणार तुम्हाला. मी जो व्हिडिओ शूट करते तो मेकअपचं शूट आहे, ठीक आहे. त्याचाच बघा तुम्ही मी कसा मेकअप केलेला आहे तर. आणि यार गाईस, किती कमी जण बघतात 1000 जण आहे, पण सबस्क्राईब लाईक कोणच करत नाही, का बरं? करा पटकन, ठीक आहे. तर आता आलं तर बोर, टाईम बघा टाईम म्हणजे किंमत 1 वाजायला आलेला आहे. 1 वाजायला आले, पण मी आंघोळ आताशी केलीच नाही. काय बात आहे, वा. कारण की गाईज संडेची कोणच हे करतं, सांगा बाई, का कोण करतं? कोण करतं बाई, कोण करतं काम, सांगा. कोण उठतं संडेला, हे मला कमेंटमध्ये सांगा. मी तर बिलकुल नाही उठत भाई. सकाळी उठल्या पहिला मी सनलाईट घेते, आणि सनलाईट तर कवाची घेतलेलीच आहे. तुम्ही पण घ्या, तुमच्या घरात काही सनलाईट येतच नाही, सनलाईट येते घरात. तर मी ना घरात सनलाईट घेतच राहते, कारण की आमच्या घरात इतकी मस्त सनलाईट येते ना, घेतच राहते मी. तर तुम्ही पण घ्या. तर केस मुरझावलेत ते, हे केस आहे का काय, आय डोंट नो. तर माझी केसांची रुटीन पाहिजे ना, कमेंटमध्ये लिहा प्लीज. रुटीन द्या मला, असं लिहा, ठीक, इंग्लिशमध्ये लिहा, ठीक आहे. तर आता मी काय करू, आय डोंट नो, मला माहीत नाही. तर पहिलं तर मी आपले केसची बांधून घेणार आहे. तर आता मी जाते आंघोळीला जाते, आणि आंघोळीला आल्यावर तुम्हाला भेटते, ठीक आहे. पहिले तुमच्यासोबत केस बांधून घेते, आंघोळीला जाते, आंघोळीला आल्यावर तुम्हाला भेटते, ठीक आहे. तर गाईस, कधी माझा व्हिडिओ पण होतं नाही बनणं, तर कारण की ना मी तेव्हा खूप बिझी असते अभ्यासात, सगळ्या कामात. तर आय एम सॉरी. तर ना कधी जमलं, म्हणजे मी असं नाही मी रोज टाकणार ब्लॉग, पण एक दिवस सुटतो मला कधी. तर एक दिवस सुटला तर मी शॉर्ट व्हिडिओ जरूर टाकणार. तर शॉर्ट व्हिडिओला पण नीट कमेंटला जास्त लाईक करा, आणि यार दुसऱ्यांना पण शेअर करा प्लीज, कमेंट. तर ठीक आहे, आता मी चाललेली आंघोळीला आल्यावर तुम्हाला भेटेल, ठीक आहे.
तर गाईज मी आलेली आंघोळ करून. तो मस्त मी काय काय घातले मी तुम्हाला हे सांगते. गाईज मी घातलेले बघा, माझा चेहरा तुम्ही बघू शकतात. हे मी घातलेले आहे चीता कलरचे क्रॉप टॉप आणि लेगिन्स. हे बघा, मला ही लेगिन्स खूप जास्त आवडते कारण की इतकी फिरताना खूप बेस्ट वाटते. दिस इज माय फायनल लुक. तर अजून मला करायचं माझं स्किन केअर. चला स्किन केअर करूया. तर गाईज स्किन केअर करायचं आहे मला, तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज मी स्किन केअर कशी करते. एक सेकंड, 5 मिनिट्स आहे मला नुसतं असं बसू दे. ठीक आहे, म्हणजे माझा सेटअपला काय असावा. ओके, हां ओके, मी तर ओके करूया स्किन केअर स्टार्ट. तर गाईज तुम्हाला स्किन केअरचं मी बाबतीत काय दाखवू मला सांगू. स्किन केअर खूप सोपं आहे बाई. हमेशा स्किन केअर दाखवते, आज पण दाखवणंच देते. चला, तर फर्स्ट वन आय कॅन अप्लाय दिस हेअरबँड. माझ्याकडे असे 4-5 हेअरबँड होते की क्यूटचे, पण माझ्याकडून ते सगळे तुटलेले आहेत. का असं करायचं, जोरात हे करायचं, तुटून जायचं. काय फायदा काय माझा ते हेअरबँड घेऊन. 15 रुपयाचं हेअरबँड कोण देतं बाई? 10 रुपयाचं आजकाल हेअरबँड भेटतो. आणि हे हेअरबँड बघ किती क्यूट आहे. म्हणजे ब्ल्यू, डार्क ब्ल्यू कलरचं आहे. इतका ब्युटिफुल आहे ना गाईज, मला खूप जास्त आवडतं आहे. खूप 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 जास्त क्यूट आहे. तर फर्स्ट वन मी माझे हेअर्स खोलते आणि कंघी करते. ठीक आहे, तर कंघी करायसाठी मी कंघी. तर गाईज केसांची लेंथ आहे केसांची. ठीक आहे, आता तुम्ही केसांची लेंथ बघितलेली आहे. आता मी माझी करते मी स्किन केअर. ठीक आहे, तर त्याच्यासाठी पहिलं मी माझी स्किन केअर बोलते हेअर्स पहिला मी रोल 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 करून 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 मी याला करणार आहे. आता बांधणार आहे वर लोक. ठीक आहे, दिस इज माय स्क्रचर. ठीक आहे, तुम्ही बांधलेलं आहे. जरा ढिल्लच बांधायला आवडतं मला. एक सेकंड, जरा मला एकदम भारीतला एकदम ढिल्लाचं स्क्रचर बांधायला आवडतं कारण की इतकं माझ्या चेहऱ्यावर मॅच करतो त्याच्यामुळं. ठीक आहे, तर मी जरा ढिल्लच बांधणार आहे. हां ठीक आहे, आता ठीक आहे, खूप ढिल्लेलं आहे. तर आता मी घालते हेअरबँड, म्हणजे केस माझ्या स्किनच्या पुढं नाही. एक हे बघा, मी एक हॅक बघितलं तर 1 2 3 4 5 काय 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 माहिती कसले आजकाल हॅक निघलेत. आय डोंट नो भाई, हॅकला सल्यूट आहे. तर माझ्याकडे आहे माझा मेकअप पाऊच. तर या मेकअप पाऊचमध्ये काय काय निघतं हे पाहूया आपण. मेकअप किट, ओके, मला पाहिजे मेकअप किट. स्पॉन्ज, येस, and powder and this note. I read this note. What is this? इसमें क्या? I don't know. Moisturizer कुठे ठेवलं आहे ह्याच्यामध्ये सगळे. मॉइश्चरायझर कुठे आहे पण? आय डोंट नो, ह्याच्यातच ठेवलं होतं आय थिंक. आता मॉइश्चरायझर हां हे बघा गाईज, माझ्याकडे ना खूप सारे एक सेकंड आहे.
तर माझ्याकडं खूप सारे हे एक सेकंड काय काय काहीच नाही कुठे आहे माझं काय नाही. तर माझ्याकडं हे खूप सारे याला काय म्हणते हेच तुम्ही सांगा तर मी दाखवते डायरेक्टली तुम्हाला. तर माझ्याकडं हे याचं नाव काय तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवते. ठीक आहे, नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगशील मला. ठीक आहे, तर हे एक ना चांदवालं आहे, तर खूप क्यूट आहे, मला हे खूप आवडतं. हे मी सगळे फंक्शन्ससाठी आहे. आणि हे तर काय प्रिन्सेस काय अलगच आहे बाई. क्यूट आहे ना, खूप जास्त क्यूट आहे हे. मला खूप क्यूट वाटले, स्वीट क्यूट हे बघा. ठीक आहे, हे एक आहे. आणि हे असे लटकलेले मला लय आवडतात. तेव्हा किती क्यूट दिसते, म्हणजे मॅचिंग पण आहे, काय नाही. आणि एक आहे माझ्याकडं हे ब्रेसलेट नाव पण सांगून दिला, लिवा तुम्ही, स्पेलिंग सुद्धा लिवा. कलरफुल वाला आहे बघा, सुंदर दिसतं माझा हात. आय एम सो ब्युटिफुल. आणि हे जे आहे हे मॅग्नेटवालं आहे, हे मला खूप आवडतं, कारण की हे मला भेटलेलं आहे, माझ्या भावाने दिलेलं आहे. हे माय वर्ल्ड बेस्ट ब्रदर, माझा खूप भारी भाऊ. म्हणजे माझा भाऊ माझी इतकी काळजी करतो. आय लव्ह यू. ठीक आहे, हे माझ्या भावाला दिलं. म्हणजे माझ्या भावाचं म्हणणं आहे की आपली जोडी म्हणजे आपल्या भाऊ बहिणीची जोडी अशीच कायमची सोबत राहावं, भाऊ बहिणी कधीच अलग नाव अशी यायचं. मी हे बघा कलर आलाय, हे व्हाईट कलर माय, आणि माझ्या भावाचा ब्लॅक कलर. किती क्यूट आहे यार. हँडशेक वाला हँडशेक सो क्यूट. ठीक आहे, मला दाखवलेलं आहे. तुम्हाला माझ्या पर्समध्ये अजून खूप सारं काय काय आहे हे पण मी दाखवणार. तर गाईस हे बघा, एक कडा आहे माझ्याकडे छोटंसं, मला खूप आवडते. हे बघा बांगडी बनायचे आणि रेड असं काय. तर माझ्याकडे याचा खूप मोठा सेट होता आणि तो हरवलेला आहे. तर हे मी घेतलेलं आहे, मला खूप आवडतोय, लहानपासून मी यूज मारत आली आहे. म्हणजे आता हल्लीमध्ये मी काढलेला आहे, कारण की त्याचा साईज मला खूप छोटा होता. मी आत्ता शिकाय एका पीसला खूप सांभाळून ठेवलेलं आहे. का? कारण की हे मी तुम्हाला कधी दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार, आता तर मी सांगणार नाही. याचं कारण काय, मी हे माझ्याकडे का ठेवलेलं आहे, तर याचं काय कारण आहे मी हे तुम्हाला नंतर सांगणार. मला खूप आवडते ही बांगडी, खूप जास्त. कारण की तुम्हाला कधी याचा राज माहीत सांगायचं आहे की मला ही बांगडी का आवडते, मी लहानपासून याला का घालते, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला सांगू का नको, याचं सेकंड पार्टला तुम्हाला पाहिजे का या बांगडीचं, मला हे सांगा. तर माझं याचा राज काय, मी मला का जपून ठेवते मी, हे पण कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, सांगा तुम्ही, मी सांगू का नाही. पार्ट 2 पाहिजे का नाही याचा सांगा मला. ठीक आहे, पार्ट 2 कशाचा आहे, बांगडीचा. पार्ट 2 बांगडी. वाव, हाय माझ्याकडे अजून पार्ट यायचं. वाव येस, हे का. हे बघा 2 पार्ट्स आहेत, हे बघा बघितलं. याच्या अजून 2 होत्या ग्रीन कलरचे. ग्रीन कलरचा पण मला खूप आवडत. म्हणजे लहानपणापासून घालायची मी, खूप जास्त आवडायची. खूप क्यूट आहे, मला खूप 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 आवडतात. मी आता म्हणजे ना हे मी कुठून तरी घेतलेलं आहे, आणि हे माझ्या मम्मी पप्पाने मला घेऊन दिलेलं आहे. आणि याचा सेकंड पार्ट मला सांगा, मी देऊ का नको, मला खूप आवडतं. ठीक आहे, याचा राज पण सांगणार मी, पण आत्ताच नाही. तर पण ठीक आहे, आता सांगून देते, सस्पेन्स जास्त वाढवत नाही. याचा राज आहे की हे मी जेजुरीहून घेतलेलं आहे. कोणाला जेजुरी माहिती आहे मला कमेंटमध्ये सांगा. की जेजुरी एक आमचा कुलदैवत आहे. सगळ्याचे अलग अलग कुलदेव असतात. आमचा कुलदेव तसाच खंडोबा आहे. खंडोबा आमचा कुलदैवत आहे. तर आम्ही म्हणजे मी तिकडूनच ही बांगडी घेतली होता. आणि म्हणजे आता किती वर्ष झाले मी जेजुरीला गेली नाही आहे. तर तुम्हाला माझा असं देवदर्शनला ह्यावेळेस मी जाणार आहे. आय थिंक, आय डोंट नो कुठे जाणार आहे.
तर जेव्हा मी जाईन तेव्हा मी तुम्हाला व्लॉग जरूर टाकणार मी त्यावर, ठीक आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला माझी पुरीची पुरी फॅमिली दाखवणार आहे, ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. मी तेव्हाच मी तुम्हाला माझी पुरीची पुरी फॅमिली दाखवणार आहे, ठीक आहे. तुम्हाला पाहिजे असेल कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. चला आता मेकअप करूया, टाईम नाही आपल्याकडं. तर मॉइश्चरायझर कुठे आहे? हा, एक मॉइश्चरायझर आहे जे खतम झालेलं आहे, ठीक आहे. हे काहीच नाही याच्यात, काहीच नाही याच्यात. माझ्याकडे अजून एक होतं पण कुठं गायब कुठं झालं. थांबा मी शोध देते, 2 मिनिटं द्या मला. यार शिट, ठरवलं माझं. नाही भेटत आहे, काय नाही भेटलं तर काय नाही, चालतं आता. तर मला ना म्हणजे हे बघा, एक सेकंड, तुम्हाला मी दिसत नाही पुरी, तर मी खाली बसून म्हणजे खुर्चीवर बसूनच हे करतो ते, कारण की तुम्हाला दिसणार नाही कधी उभं राहिली तर, कारण की म्हणजे कॅमेरा तर खूप छोटासा आहे. तर मी ते आता सॉफ्ट मॉइश्चरायझर मी घेच लावते यार. सॉरी आय थिंक माझं मॉइश्चरायझर कुठेतरी ठेवलेलं आहे मी, पण याद बिलकुल नाही ते. जेव्हा मला भेटेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. हां ठीक आहे, आता घीच लावूया. आता घीच आपल्याकडे कोणता उपाय तर नाही आहे बाई बा. हे घीचं हे काय माहिती आहे का, यात जाणून जास्त पडतं. तर काय जास्त मॉइश्चरायझर मला कधी माझ्याकडे नसल्यानंतर मी एक घीच लावतो माझ्या स्किनला. एक घी पण एक मॉइश्चरायझरच असतं. घीमध्ये खूप सारं काय काय तुम्हाला कधी असं वाटत असणार की हां मी घीमध्ये काय असं नाही, तू अशीच लावली, ऑइली आपली स्किन होती. तर असं काहीच नाही. तुम्हाला पाहिजे तर गुगलवर सर्च करा, जेमिनीवर सर्च करा की घी लावल्यापासून काय आपल्या त्वचाला काय होतं का नाही, काय इफेक्ट पडतो का नाही, चांगला इफेक्ट पडतोय, खराब इफेक्ट पडतो. कमेंटमध्ये लिहा तुम्ही कधी घी लावत असाल, ठीक आहे. यस करून, ठीक आहे. ब्लेंडिंग ठीक आहे, झालेलं आहे. तर आता मी लावणार आहे पावडर. तर पावडर लावणार आहे. मी डॅब करून लावणार आहे. एक सेकंड गाईज, 1 मिनिट नुसतं मला. एक सेकंड ना. ठीक आहे, मला जे करायचं मी ते केलेलं आहे. एक सेकंड हा. हां ठीक आहे, आता मी ना एक ब्लेंड करते पटापट. माझ्याकडे ब्रश असला असता ना आता तर 5 मिनटं झाले असतं
ब्रश करते तुटलेलं आहे. मी तुम्हाला कसं सांगितलंय तसंच. तर हातानेच करते. तर गाईस मला माझा फुल डेली रुटीन पाहिजे असेल सकाळपासून रात्र लोक मला कमेंटमध्ये सांगा कधी तुम्हाला माझा डेली रुटीन पाहिजे असणार तरच. ठीक आहे. तर आता मी घी घेते थोडंसं लिप्सला लावायला एकदम थोडंसंच, कारण की मी जास्त लावणार नाही लिप्सला. नोजला पण जरा शार्प करायला लावते मी. इथं हे लावून लावून ना खाजवायला लागले झालेलं आहे माझं मेकअप. ठीक आहे. तर आज मला मस्कारा लावायचा. सगळ्यात मला कठीण मस्कारा नाही लावायचा. म्हणजे मला ना सगळ्यात कठीण ना लायनर लावायला येतं. आणि म्हणून आताशी मी खुद कधीच लायनर लावलेलं नाहीये. हे पावडर तर फिरलं यार. याला काय नाही पासून मी मस्कारा लावते. दिसणार नाही नाव यार. ते निघत पण नाहीये यार. मस्कारा बघा यार. तर मला लावायचं मस्कारा. मस्कारा घालून मला सोपं काम तर बिलकुल वाटत नाही. तर त्याच्यासाठी मला काहीतरी आरसे पाहिजे. माझ्याकडे आरसे तर बिलकुल नाही आहे. पण जाते तो काढायचा जीवार येतो का मी जाते मोठ्या आरशाकडे माझ्या. ठीक आहे. चला तुम्हाला घेऊन चालते माझ्या मोठ्या आरशाकडे. तर गाईज मी आरशाकडे आलेली आहे. तर आरसे तर आता मी लावते मस्कारा. तर मी इकडे बघून लावते माझ्याकडे लावते. ठीक आहे. मस्कारा लावते. मला समजत नाही मी कसा पकडू. एका हाताने फोन पकडू एका हाताने मस्कारा लावू. तर आय थिंक मला एका हाताने फोन पकडावा लागेल म्हणजे तरच मला एका हाताने मस्कारासुद्धा लागेल. ठीक आहे. 1 मिनिट मला 5 मिनिटं जास्त मस्कारा लावायसाठी. मला काय समजत नाही कसं लावू म्हणून मस्कारा. सगळं काय गेटअप रेडी आहे. बस जो मस्कारा आहे त्यालाच मला खाऊ वाटते बाई. थोडा तरी चुकीचा लागणार नाही. पूर्णचं पूर्ण मेकअप. आज माझ्याकडे सॉफ्ट मॉइश्चरायझर पण आहे. कारण की ते कधी चुकलं ना तर मी त्याला जे आपल्या स्किनला लावून जे हा मेकअप आहे ना त्याला नीट करते. लागलं असं ते ह्या डोळ्याला जर कमी लागलेलं आहे. आता ठीक आहे. सॉरी डोळ्याचे करून बघते. नोज रिंगमध्ये पावडर घातलेला. माय गॉड काय करू आता. झालेलं आहे म्हणजे मस्कारा जे कठीण काम आहे ते माझ्याकडून झालेलं आहे. तर ठीक आहे. लुक यू कॅन सी टोमॅटो. आता मी तुला माझा लुक दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. थोड्या वेळ थांबा माझा लुकसाठी 5 मिनिटं थांबे. मी हे सगळा पसारा पहिला आवरून घेते. ठीक आहे. तर 5 मिनिटं थांबावंच लागणार.
एक मिनिट गाईज, सॉरी. तर 5 मिनटं थांबून मी सगळं आवडतं नव्हतं. अजून वरून थोडं पावडर लावणं विसरली मी. आता याला मी नुसतं हातानेच ब्लेंड करणार यार. झालेलं आहे. आता हे झालं याच्यात बस टिकली लावायची. आता मला टिकली तर मी लावून घेणार अशी. पण तर आज मी लावणार आहे नॉर्मल या चिंताकोण. नॉर्मल डिझाईन माझी फेवरेट टिकल्या आहेत. मी तुम्हाला कशी चांगली दिसते टिकल्यांमध्ये या बिना टिकल्याची सांगा मला कमेंटमध्ये. तर सकाळपासून मी बिना टिकल्याची होती. तो तुम्हाला लुक आवडला का? टिकल्यांमध्ये असताना तुम्हाला माझा लुक आवडतो ठीक आहे? मला कमेंटमध्ये लगेच सांगा. मी वेट करते तुमच्या लिवायचा. आणि गाईज तुम्ही जे कमेंट्स करतात त्याला मी रिप्लाय हमेशा देत जाईन. आता पण देणार, हमेशा देणार मी तुम्हाला माझ्या तुमच्या कमेंटचा रिप्लाय. ठीक आहे? चला माझं केस रेडी बघूया कसं मी रेडी झालेली आहे. तर गाईज माझा फायनल लुक. फायनल लुक. आणि माझी हेअर्स पण किती कर्ली असे वाटते. स्मूथ आणि एकदम ब्युटिफुलसुद्धा वाटतं यार. मोठे केस असल्यामुळे शाईन पण आपल्या चेहऱ्याला लगेच येते. फायनल लुक टुडे. येस. Guys, कसं वाटतं माझा लुक? कमेंटमध्ये सांगा. ब्युटिफुल की नो ब्युटिफुल? कमेंटमध्ये सांगा. माझा लुक खूप भारी वाटलेलं. माझे हेअर्स आय लव्ह इट. तर माझ्या हेअर्सचा तुम्हाला माझा रास पाहिजे मिळते हेअर्सला. इतकं शाईन इतकं स्मूथ व्हायला काय लागतं कमेंटमध्ये सांगा मला. ठीक आहे? चला तसं बांधून घ्यायला जाय. पण शो ऑफ नको माझा नाही लागलं. आता काय करू माहिती? आता मी चालली अभ्यास करायला. एक सेकंड क्लिप घेते. येस ठीक आहे. मला हेअर्स बांधले बघू. तेल लागलेलं आहे. ठीक आहे. टेबलवरचा पसारा थोडासा काय नाही. तेल आवडून ठेवते मी. 2 मिनटात आवडून दिलं झालं. इट्स रेडी विथ मी. तर आता मी काय करू आय डोंट नो. तर मला काय करायचं तर आहे. मी काय करू यार? भूक पण लागलेली आहे. चॉकलेट माझ्याकडे. चॉकलेट एक मिनिट. माझ्याकडे चॉकलेट आय थिंक. गाईज माझा मॉइश्चरायझर बघा. हे बघा माझं मॉइश्चरायझर इथंच आहे. एक मिनिट इथून टाकून. हे बघा माझं जे मॉइश्चरायझर आहे ना ते मला भेटलेलं आहे. आणि ते होतं फ्रीजच्या वर ठेवेल. आणि हे मला दिसलं नाही. मी फ्रीज लोक गेली पण मला हे दिसलं नाही. मी सगळं व्हिडिओच्या नांदीच होते. यार असं कसं दिसलं नाही मला यार. असं सगळं मेकअप उतारून थोडं लावू शकते आता मी. काय मॉइश्चरायझरचं म्हणतच नव्हतं की आज मी तुला लावावं. मॉइश्चरायझर म्हणतो आज नको लावावं मला. आज रविवार संडेच्या दिवशी जरा आराम करू द्या. जरा काय नाही तर त्याला इथंच ठेवलं नाही तर वापस गायब होऊन जाणार ते.
तर माझ्याकडनं एक चॉकलेट आहे. तर कोणतं चॉकलेट आहे कॅन सी, सॉरी, वाव किटकॅट. आय लव किटकॅट. तर किटकॅट आहे माझ्याकडं. माझ्या पप्पाने आणलं होतं मला किटकॅट. मला किटकॅट खूप जास्त आवडतं. मला किटकॅट खूप जास्त आवडते यार. आता मी खाणार नाही, खात जाऊ दे यार. 2च किटकॅट उरेल यार. 2 किटकॅट उरेल, दोन्हीचे दोन्ही खायचा म्हणून तर मी नाही खाणार आहे. मी डायरेक्ट खाणार उद्या. हे किटकॅट उद्या खाणार आहे मी. 2चे 2 उद्या खाणार आहे. आज तर मी खाणार नाही आहे, कारण की आता मी जाते डायरेक्ट अभ्यासाला. ठीक आहे, अभ्यासाला जाते. ठीक आहे, चला आता तुम्ही माझा अभ्यास बघा मी कसं करते ते. तर गाईज मी अभ्यासाची सेटिंग केलेली आहे. तर अभ्यास करणार मी. माझी टिकली पडलेली आहे. हे बघा माझी टिकली. हे बघा पडती ती बार तर स्टिकच नाही लागले. तर काय नाही, आता अभ्यास करूया. टिकलीला सोडा तिथं. तर आता आपण अभ्यास करूया. ठीक आहे, चला अभ्यास स्टार्ट करूया. गायस माझा अभ्यास झालेला आहे. अजून 7 वाजता वापस मी अभ्यासाला बसणार. तर मी बनवते चाय. आता 2 तासच उरलेत. नुसतं 7 वाजायला. ठीक आहे, 2 तासच उरले. तर मी आता चाय बनवते. चाय कोणाला आवडते चाय कमेंटमध्ये सांगा. मला तर आवडते. तर मी पहिले चाय बनवते आणि मग मी तुमच्याशी भेटते. नाही तुम्ही पण बघा मी कशी बनवते. हां, तर मला बनवायची चाय. तर मला चाय बनवायची, तर मी चायसाठी चाय घेते. तर फर्स्ट वन तर मी पाणी गरम करणार आहे. तर अरे भाई, गॅस ऑन. टाकून पाणी. ठीक आहे, अर्धा कप पाणी. This and this. तर याच्यात इलायची आहे. इलायची टाकते मी. इलायची, शुगर. तर पहिलं मी शुगर टाकणार आहे. आणि शुगर थोडीच टाकणार आहे मी. नुसतं 1 चम्मच शुगर. ठीक आहे. चायपत्ती पण एकदम थोडीच टाकणार आहे. आणि इलायची स्लोवर ठेवते जरा का. इलायची पहिला इलायचीला मी कुटणार. और 2 इलायची घेते मी. 2 इलायची घेतलेली आहे मी. तर याला कुटते. माझ्या लय असं डोकं दुखतं ना, तर रागाने असं कुटते इलायचीला मी. सेंट मारलेला जाणार मला लिहायचं पण खायचं ते. तर मी सेंट मारलेला आहे. तर इलायची. आता मी टाकणार याच्यात अद्रकसाठी अद्रक आणावं लागेल. 1 मिनिट मी आणणार. अद्रक दिस इज माय अद्रक. छुरीन कापलं, छुरीन. दगड बनले भाई. आमच्या फ्रीजमध्ये दगड बनतो कोणत्या दिसतात.
दगड बनलाय दगड भाई याला फुल दगड आहे. मला कापून तर निघतच नाहीये बाई. कापून झालं तर नाही चाकू तुम्ही मला चाकू हलायला लागला आहे. तेव्हा चाकूची हालत बघा मधून काय झाली यार. चाकू तुटायला हे तुटत नाहीये भाई. किती जोड राहावं लागतं बाई. कुठून टाकावं लागतं. काही कमाल झाली याचा. दूध नाही आहे तर बिना दुधाची बनवायची आता मला. ठीक आहे बिना दुधाची बनवूया काय नाही. 5 मिनिटात झाली आता माझी चाय. कडक मसालेवाली चाय. मी तर हमेशा मस्त कडक मसालेवाली चाय बनवते कारण कडक मसाले चाय पिलेलं सगळ्यात छान. ठीक आहे आता उकळूया. हे बघा मी बनवलेली आहे बघायची आहे. बघा ही माझी चाय गॅसने मी मस्त मस्त चाय उबाळते भाई. हां ठीक आहे 1 2 3 ठीक आहे झालेली आहे चाय. गॅस बंद. ओके चाय इज रेडी. तर याच्यावर आपण एक प्लेट ठेवूया छोटीशी तरी. आय हॅव स्मॉल प्लेट मॅन. धूमधाम. ठीक आहे चला आता काय मी बोललेली तुम्हाला लग्नाला जाणार. मी कोणाच्याच पण लग्नाला जाणार नाही. मी हे नुसतं प्रँक केला होता. ओके सिरियस नको जस्ट प्रँक. पकले असणार तुम्ही माझ्या प्रँकमध्ये. तर गाईज मी झोपत उठलेली आहे. मी जशी चाय बनवायला गेली. चायहून आल्यावर मी डायरेक्ट बेडवर बसली आणि मी व्हिडिओ बोलते. व्हिडिओ मी पॉज केला थोडासा 5 मिनटं आणि मी म्हटलं थोडंसं पडूया झोपूया म्हणजे थोडं. आणि इतकी कडक झोप लागली मला. आणि आत्ता किती वाजले 7 वाजायला नुसतं 30 मिनटं बाकी आहे. म्हणजे 7 वाजले नुसतं 30 मिनटं बाकी आहे. म्हणजे काही तयारी झालेली नाही आहे घरात. सगळा गोदाड्यात तसे पण पुरं घर म्हणजे पुरं घर मला आवरायचं आहे आता. आणि ते पण नुसतं 30 मिनिटात. आणि मी मला खुदला पण आवरून घ्यायचं आहे. देवपूजा पण करायची नुसतं 30 मिनिटात. म्हणजे हे एक मला चॅलेंज झालेलं आहे. मी अलाराम लावला तर पण अलाराम मी सायलेंटवर ठेवला होता. रिअली मी आता बघते की अलाराम का नाही वाजलं. सायलेंटवर तर रिअली सायलेंटवर डायरेक्टली. तर म्हणजे इतकं कडक झोप लागली याला की मला काय समजलं पण नाही. काय झोपली कधी उठली तर डायरेक्टली म्हणजे काय सांगू यार. आणि माझं केसचं इतका झितळा झालेला आहे. तर पहिलं मला केस नीट करावं लागणार आहे. ओ माय गॉड. तर आता मी पहिला बेड आवरते. हर एक चीज आवरते. आणि मी जो दुपारी अभ्यास केला मी तसंच सगळे बुक उघडून ठेवले ते पण बंद करायचं सुद्धा विसरलेली आहे मी. म्हणजे काय मला इतकी झोप आली ना रिअली तर अजून झोपा वाटते. डोळ्यातले जास्त पाणी येत असं. तर खूप बोर होतं यार मला. इतकं बोर मला कधीच झालं नाहीये. घरात पण कोण नाही. मी एकटी आहे. सगळे आपल्या कामाला गेले. सुट्टी आहे तशी आज मला स्कूल ट्युशनला. तर
परत चेहरा एकदा सुकेल सुकेल झालेला आहे. आता मला मॉइश्चरायझर लावावं लागेल म्हणजे ताजा होऊन जाणार. चला बेड असंच पडेल यार. मला आवरायचं अजून खूप काम आहे मला. डोकं इतकं दुखतं यार, इतकं जास्त डोकं दुखतं, असं धरलेलं आहे मला डोकं. आणि सर्दी पण लय जास्त झालेली आहे मला. सर्दी तर खूप जास्तच झाली आहे बाई. कारण की म्हणजे सर्दी जास्त झाली आहे, जे होट पण इतके सुकायला लागले. म्हणजे काय पण लाव होट असे एकदम सुकूनच जात आहे बार. आय डोंट नो का बरं. बिलकुल नाही माहीत मला. तर काय नाही, आता मस्त मला एक तरोताजा कॉफी बनवून प्यावं लागेल. कॉफीसाठी मला खाली जावं लागेल. म्हणजे दूध आणायचं मला, नाही तर ब्लिंकिटून मागवून घेते मी दूध. आता एक काम करते, ब्लिंकिटून दूध मागवून घेते, दूध मागवते. आता कुठं जायचं नाही तसं मी. तर गाईस दूध संपलेलं आहे. म्हणजे मला कॉफी बनवण्यासाठी पण दूध लागतं, ते माझ्याकडे बिलकुल नाही आहे. दूध माझं संपलेलं आहे. दूध आणलं होतं आम्ही सकाळीच, पण लगेच संपतं यार. किती मोठं पॅकेट आणलं सकाळचं, 10 रुपयाचं आणलं होतं आम्ही दूध. तर आता मला आणावं लागणार, पण मला तर जायचं नाही कुठं, मी घरच बसणार तशी पण. तर आता मी डायरेक्ट ब्लिंकिटून ऑर्डरच करते, 5-10 मिनिटात घरी येऊन जाईल. ठीक आहे, आणि मी मागवते का 5-10 मिनिटानंतर. पण त्यावर मी हे सेटअप करून घेते माझ्या, कारण की इतका पसारा बघून मला झोप यायला लागली यार. सर्दी जी अलग झाली ती अलगच यार. मला इतकं झोपावंच वाटतं बार. जसं तसं इथं घेऊ, तसं झोपून जावं आहे. आता मी कधी थोडं तरी असं झोपलं ना, बोलली थोडंसं आराम करून घे, थोडं झोप बसूया, आणि मग उठूया. मी उठणारच नाही, मी डायरेक्ट झोपून जाणार. डोळेच बंद होऊन जाईल माझे, डायरेक्ट झोपूनच जाईल मी. आणि इतकं डोकं धरलेलं यार. डोकं इतकं पकडलेलं ना, काय सांगू यार. माझं डोकं खूप जास्तच दुखतंय का. पॅनिक करते, पॅनिक. आय डोंट नो का. तर काय नाही, चला हे आवरूया. तर गाईज बेड आवरलेला आहे. बेड आवरलेला आहे, हे नाहीये. ठीक आहे, बेड आवरलेला आहे. आता मी चालली चाय प्यायला. तर गाईज माझी चाय पिऊन झालेली आहे. तर एक सेकंड, 5 मिनिट. तर गाईज माझी चाय पिऊन झालेली आहे. तर आता मला रेडी व्हायचं. आणि गाईज मी रिटर्न तुम्हाला सांगते की मी तुम्हाला जे सकाळी बोलले ते मी लग्नाला चालली, याच्या लग्नाला चालली, त्याच्या लग्नाला चालली आहे. तर मी कोणाच्या लग्नाला बिलकुल नाही चालली. हे नुसतं मी प्रँक केलं तर, असंच मस्तीमध्ये बोलले ती. दिस इज नॉट रिअल. हे रिअल मानू नका बिलकुल. आणि तुम्हाला कधी हे काय वाटत असणार आहे, चुकीचं वाटलं असं मी तुम्हाला हे का बोलले, असंच बोलले का चुकी, तर सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. तर ठीक आहे. तर आता म्हणजे मला व्हिडिओ शूटिंग पण करायची. मी तुम्हाला जसं बोलली, शूट करायचं मला 2 व्हिडिओज शॉर्ट्समध्ये. तर मला शूट तर करायचं आहे, पण आज तर मी काय करणार नाही असं मला वाटत नाही. कारण की पहिलेच माझं अंग पुरंसं अशक्तपणा आलेला आहे मला. कारण की सर्दी ताप इतकं झालेलं आहे ना, नाही सांगू शकत मी, बिलकुल पण नाही सांगू शकत. खोकला पण आलेला आहेत का, तर त्याच्यामुळं मला बिलकुल जमणार तर नाही आहे. आणि ते उलटून स्माईल देऊन तो व्हिडिओ शूट करायचा आहे मला. आणि तो रिअलमध्ये पण आहे, ते सगळं होणार आहे. आय थिंक 2 नाही तर 1 करणार मी. आय थिंक, आय डोंट नो 1 करणार का 2 करणार, आय डोंट व्हेरी डोंट नो. तर ठीक आहे, बघूया. तर आता मी काय करू, डोंट नो.
तर उद्या मी काहीतरी मस्त काहीतरी करूया. आय थिंक गाईज इथं ना आमच्या इथं लग्न आहे कोणाचं तरी, आय डोंट नो कोणाचं आहे. तर ढोलवाला वाजतोय, आवाज आहे का? मी ना पेक्षा खिडकीच बंद करून देते म्हणजे आवाजच नाही ना. ठीक आहे. आणि हां, मी काय बोलत होती काय की म्हणजे इतका बोर होते असं वाटतंय. म्हणजे मला ना आता रविवारच्या वेळेस अभ्यास करायचा, तर म्हणजे बोर होणार आहे. तर तसंच मला पण होतंय, कारण की संडेला अभ्यास करायला खूप जास्तच होतं. तर तसंच मला पण होतं यार. आय नो, मला झोपायचं पण यार, झोप आली आहे मला. झोपू तर नाही शिकत होता, मला बनायची कॉफी. मी चाय पिली आहे नो, मी चाय पिलेली आहे, पण मला कॉफी पण प्यायची, कारण की अभ्यासाच्या वेळेस आणि संडेच्या वेळेस अभ्यासाच्या वेळेस मला हमेशा झोप येते ना. आतापर्यंत नाही नो, मला माहिती येते, कारण की संडेला जेव्हा मी अभ्यास करते तेव्हा मला जरूर झोपच येत राहते. तर मला कॉफी प्यायची खूप जास्त जरुरी आहे. तर पहिला मी सगळं काय आवरलेलं मी पहिलेच. तर मी जाते कॉफी बनवायला किचनमध्ये. ठीक आहे. आणि तुम्हाला माझ्या घराचं टूर पाहिजे असलं, होम टूर, तर मला कमेंटमध्ये सांगा यार. कमेंट कोणी करतच नाही का गाईज? प्लीज 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 प्लीज, आय एम व्हेरी रिक्वेस्ट फॉर यू. कमेंट, शेअर, लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काय करा यार. प्लीज प्लीज प्लीज, मी सगळ्यांना प्लीज बोलते यार. प्लीज, मी अजून करते प्लीज एक्सेट्रा प्लीज भाई, प्लीज 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 गाईज. तर तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण सांगा मला सबस्क्राईब, लाईक, कमेंट सगळं काय करायला प्लीज. आणि तुम्ही जे कमेंट्स करशील त्याचे रिप्लाय मी जरूर देणार. आणि म्हणजे कोणीतरी लिहिलं होतं की काहीतरी लिहिलं होतं, काय गुड God blessing for you and your family. So thank you so much. Same to you all. ज्यांनी मला असा मेसेज केलेला आहे त्यांना पण सेम टू यू. आणि जे सगळे मेसेज करतात मला, कमेंट करतात, त्यांची रिप्लाय रिअली देणार. प्लीज तुम्ही कमेंट करा, रिप्लाय देईन, मी जरूर रिप्लाय देईन. असं होणार नाही की मी एक पण रिप्लाय नाही, मी सगळ्या जवाबचे रिप्लाय देणार. ठीक आहे. तर पण या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब, शेअर, कमेंट सगळं काय करा. तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण सांगा. ठीक आहे. चला कॉफी बनवूया आता. तर कॉफी बनवूया. तर आय थिंक मला कॉफी बनवायची. ओ माय गॉड, एक सेकंड. कॉफी बनवायसाठी मला तर खूप सारं काय करावं लागणार आहे, पण त्याच्याशी पहिला मला माझी हेअर्स कंगी करून घेते मी. ठीक आहे, तुमच्या समोरच कंगी करते. मला जे हेअर्स खूप आवडतात. तर काय मी ना म्हणजे खूप सारे हे करते, म्हणजे व्लॉग्समध्ये खूप सारे तुम्हाला क्वेश्चन विचारते, कोणच मध्ये त्या क्वेश्चनाचं रिप्लाय नाही देत. तुम्ही खूप कमी जण देतात यार. काय यार का? प्लीज 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 कमेंट करा यार. प्लीज 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 100 सबस्क्रायबर तरी करा यार प्लीज. माय टार्गेट इज फर्स्ट 100 सबस्क्रायबर. 100 सबस्क्रायबर झाले, थँक्यू. ती 100 सबस्क्रायबर पटकन करा. मला 100 सबस्क्रायबर करून द्या तुम्ही लोक. आणि हे नुसतं मी घरला बसल्या काहीच नाही करू शकत, नुसतं तुम्हीच करू शकत. हे तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला मला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करून द्या. ठीक आहे. प्लीज 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 गाईज, सगळ्या तुमच्या फॅमिलीला सांगा की ह्या व्लॉगला, श्रद्धा व्लॉग्सला फॉर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यार प्लीज. ठीक आहे.
तुम्ही कधी सबस्क्राईब करशाल, मला 100 सबस्क्राईब लोक तरी पोहोचा, मग टार्गेटवर टार्गेट ठेवत जाऊ. ठीक आहे, माझा पहिला टार्गेट आहे 100 सबस्क्रायबर. ठीक आहे, आता खूप कमी सबस्क्रायबर झालेत माझे. प्लीज मला 100 सबस्क्रायबरवर पहिला करा, मग टार्गेट वाढवत जाऊ. पण ठीक आहे, म्हणजे अशा आपण ते पहिले नंतर सुचेल किती टार्गेट वाढवायचं ते. ठीक आहे, पहिला तुम्ही 100 सबस्क्रायबर करा यार, प्लीज प्लीज प्लीज. आय एम सॉरी, रिक्वेस्ट फॉर यू ऑल. ठीक आहे, चला आता आपण करूया कॉफी. तर कॉफी बनवायसाठी सॉरी. तर गाईस कॉफी बनवायची आहे. एक मिनिट, माझ्याकडे हे टोपच आहे. आता मग मला कॉफी बनवायसाठी अजून मला कॉफीसाठी काय काय सामान लागेल पहिले मी ते घेते आणि मग ठीक आहे. एक सेकंड, मला पहिल्यांदा कॅमेरा जरा वर अँगलवर ठेवत्या. तर माझ्याकडे काहीतरी वर अँगल ठेवायला काहीतरी पाहिजे. आय थिंक आय डोंट नो काय करू काय आहे. तर मला कधीच सुचत नाही मी काय करावं म्हणून. तुम्हाला कधी मला पाहायचंच नाही मी जेवण कसं बनवते ते कमेंट मला सांगा. मी तुम्हाला जेवण बनवून माझे हातचं दाखवू का नको. तुम्हाला कोणतरी मस्त फूड आयटमचं हे दाखवेन मी, ब्लॉग बनवेन. तर तुम्हाला कधी समजा माझी फेवरेटचा काजू कतली आहे, तर मला काजू कतलीचा मी होममेड काजू कतली कशी बनवते, तुम्हाला कधी ही रेसिपी पाहिजे तर मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, तर माझ्या चॅनलवर मी सगळे काय व्हिडिओ बनवते, शॉर्ट्स आणि एक्सेट्रा यार सगळे व्हिडिओ बनवणार मी. चॅलेंजेस व्हिडिओ पण येणार आहे दमादमाने. मग पहिला तुम्ही 100 लोक पोहोचा, सगळे मी एकसाथ टाकत जाईल. ठीक आहे, ओके. तर आता पहिला काय करू, मला काय करू बोलते म्हणजे काय काय घेते मी. तर हे घेते, तर ज्याच्यात मी कॉफी बनवणार ते ग्लास. कप तर नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. सांगितलंय का नाही आय डोंट नो. कप माझा फुटलेला आहे, तुकडे झाले त्याचे, तर फेकलेला आहे मी. तर कपचे तुकडे झाले, मी काय करावं सांगा तुम्ही. ठीक आहे, तर कप घेतलेला आहे. अजून काय हॅव आय हॅव शुगर आणि कॉफी पावडर तुम्ही घेतली माझं. एक सेकंड गाईस, 5 मिनिट्स लेटर, 5 मिनिट. ठीक आहे, मला जे पाहिजे ते हे करून घेतलेलं आहे. फर्स्ट आय हॅव वॉटर, पाणी पण घेतलेलं आहे. तर आता करूया स्टार्ट. लेट्स स्टार्ट, यू कॅन डू इट. कॉफी पावडर पाहिजे भेटलेली माझी कॉफी पावडर. पहिला मी कॉफी पावडर मिक्स करते. स्पून लागणार माझा क्यूटसा स्वीटसा ब्युटिफुल स्पून. मला खूप आवडते स्पून. खूप जास्त पाणी झालेलं आहे इथे वॉटर. येस, मी बनवणार आहे हॉट कॉफी. हॉट कॉफीसाठी जे जे लागतं मी तेच टाकणार आहे. तो आता मी गॅस ऑन करते. गॅसवर आता मी हे जे कॉफीचं मिक्सर केलेलं आहे ते मी आता टाकणार आहे.
एक पण कण नाही उरड पाहिजे. तर आता मी इथे टाकणार शुगर. तर मी 1 चम्मच अर्धा एकच चम्मच टाकणार मी शुगर. एक चम्मच शुगर. 1 चम्मच पडला पण नाही पडला. शुगर टाकलेलं आहे. एक सेकंड मी ग्लास घेऊन घेतला. ग्लास घेतलेले आता मी घेतले दूध. तर गाईज म्हणजे मी ब्लिंकिटून दूध मागवलं होतं ना, लगेच आलं ते 5-10 मिनिटात. मी तुम्हाला ते दाखवलं नाही कारण की जिकडून मी म्हणजे ब्लिंकिट केलं. ठीक आहे. आणि मग दूध तुम्हाला काय दाखवलं नाही दूध आलंय म्हणून. तर काय दाखवणार, ब्लिंकिट हा हमेशा कोण ना कोण करतात. काय नाही, जस्ट दूध गरम करायला ठेवायचं फर्स्ट वर. तर ही जी माझी कॉफी आहे ती बनलेली आहे. तर याला साईडला ठेवते आता मी थंडी व्हायला. तर मी आपलं दूध तापवते गॅस. तर म्हणजे दूध आहे ते पण तापून जाईल जवळ ती चहा बोलते चहा इंग्लिश सॉरी जवळ ती कॉफी थंडी होते त्यावर. ठीक आहे. मला थोडी थंडी कॉफी प्यायला जरा मज्जा येते. तर दूध पण तापून जाईल. टाइम लागतो याला व्हायला. आय डोंट नो का. तर आता मी काय करू, आय डोंट नो काय करू. आणि हे बघा मी नवीन चालणी आणलेली आहे. काय केलं तेव्हा म्हणजे तिकडे एक सेल लागली होती आणि नुसतं 29 रुपीजला. हे बघा फटाका फुटला. मला धनदिशी धमाका आला वाटतं. पण 20 दिसतोय का तुम्हाला काही 29 रुपीजला ऑनली. पण आम्ही त्या अंकलकडून कमी करून घेतली आणि त्या अंकलने आम्हाला दिली नुसतं 20 रुपीजमध्ये. भाई दूध पुरं आटलेलं आहे गाईज. माय गॉड, दूध आटलेलं आहे. दूध पुरं आटलेलं आहे. दूध पुरंच आटलेलं आहे गाईस. पुरं दूध आटलेलं आहे. म्हणजे किती होत. अरे फटाका फोडताय काय लोक इथं. इतकं दूध होतं इतलं. हे हात दिसतोय माझा. थांबा चमचा कुठे माझा स्पून. इतकं दूध होतं आणि पुरं खाली झालेलं. माय गॉड, माझं लक्ष नव्हतं काहीच. लक्ष. मम्मी ओरडणारी आज मला का दूध इतकं आटलंय आहे म्हणून. एक सेकंड खाऊन दूधला थंड व्हायचा वेळ. एक सेकंड 5 मिनिट्स 5 मिनिटं त्यामध्ये नुसतं. ठीक आहे. जर ते होतं अमोलचा सुकायचं वगैरे सॉरी
थंड व्हायचा वेळ करूया तवर. इट्स ओके. तर स्किन केअर करायचं का? चला स्किन केअर करूया. तर आता ना मला गाईस माझा स्किन वॉश करायचा खूप जीवार येतोय. तर मी इथंच बसल्या बसल्या स्किन माझं वॉश करणार आहे. ते मग कसं आहे तुम्ही बघा आता. ठीक आहे, थांबा 5 मिनिट. तर गाईस मी एक घरगुती उपाय आणलेला आहे. तर मी काय केलेलं, मला उठायचं जीवावर येतं, इथून तिथलं जावा, फेस वॉश करा आणि मग वापस यायचं. त्यापेक्षा इथं सगळं काय करू बघा. तर मी एक कटोरा घेतले आणि ते बघ खाली कटोरा आणि हे जे आहे पाणी भरलेला कटोरा घेतलेला आहे. ठीक आहे, त्यात पुरं पाणी आहे. तुम्हाला दाखवते मी एक सेकंड. पाणी बोलते हे पाणी टाकलं. ठीक आहे, आणि हे खाली कटोरा आहे आणि हे पाणी भरलेला कटोरा आहे. ठीक आहे, बघितले तुम्ही पाणी भरलेला कटोरा, एक कटोरा, साधा कटोरा. तर मी आता काय करणार माहिती का, एक सेकंड सॉरी. हां, तर आता मी बघा हे माझा फिशचा कटोरावाले सॉरी मी क्लोथ घेतलेला आहे एक माझा. आणि माझ्याकडे एक हे बघा, हे कापूस आहे, कापूस म्हणजे रुई म्हणतात त्याला. तर याला काय करणार तर मी या पाण्याची जे डीप करणार, असं डीप आहे बघा, हे डीप केलं दिसतंय, हे डीप करणं आपल्या फेसला लावणार. ठीक आहे, तुम्ही बघा मी कसं करते ते. 5-10 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे ना आतलं पुरं हे जाईल. ठीक आहे, आणि मी हे कशासाठी घेतलं, त्याचं पाणी कडून नाही बघा, सिरियस त्याचा पुरं मळ निघते यार. बघा गाईस, तुम्ही रिअली तुम्ही बघाच, प्लीज बघा आता. किती म्हणजे किती माती लागली याला रिअली. एक सेकंड. सिरियस तर गाईस इतकी माती लागलेली आहे. हे बघा, बघताय याला लय जास्त माती लागलेली आहे. आय एम रिअली खरं बोलते. पाणी बेडवर बसले बाई, पाणी बेडवर नको पडायला. म्हणजे पाणी येते, मी इथं लावते, पाणी असं सरकत 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 खाली पडतंय बघा. सिरियस पडताना दिसते. करणार आहे थोडी थोडीच. ठीक आहे, तर माझ्याकडे अजून एक कापूस आहे. एक सेकंड, मी ना याच्यात टाकून ठेवला होता पहिलेच. हे मोठा होत आहे आपल्याकडे. ठीक आहे, थोडा वेळ डीप करणार आहे ना मी याच्यात, आणि याच्यातून प्रेस करणार आहे. ठीक आहे, हे ट्रॅव्हलिंग उपायासाठी खूप भारी आहे, कारण की म्हणजे कोण ट्रॅव्हल करतं त्यासाठी खूप चांगलेलं आहे. माझ्याकडे मेकअप रिमूव्हर संपलेला आहे आणि तिथं जे करता तो पण संपलेला आहे. तर मला त्याला घ्यावंच लागणार आहे. ते आय डोंट नो घ्यावंच लागणार आहे. तर आत्ता शिक म्हणजे टाईम आहे मला ते सगळं घ्यायला. त्याच्यामुळं काय नाही, फ्रेश वाटतं. थंड थंड फील होत आहे, असं वाटतं मी आंबिरावाली फील घेतली. चिपकला
इथे झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे गाईज. एकदम सॉफ्ट अँड ग्लोई स्किन अशी वाटते यार. एकदम खूप पहिला ऑइली अशी होती पण इतकं म्हणजे असं सॉफ्ट वाटतं या स्किन. आय डोंट नो का एकदम स्मूथ झालेलं आहे. ते कोणता एकदम असं आराम घेतलेला असं वाटतंय. तर गाईज माझी स्किन तर तुम्ही पण गाईज यो हॅक जरूर ट्राय करा तुमच्या घरात. म्हणजे कसा वाटतोय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, तुम्ही पण असंच करा. काय पाणी घ्या आणि कापूस घ्या आपल्या फेसला मस्त घर बसल्या रब करा आणि घर बसल्या एकदम मॉइश्चराईज करा आपल्या स्किनला. तर बघा म्हणजे इतकी प्लम्पी स्किन वाटते मला. खूप क्यूट वाटते असा एकदम स्मूथनेस वाटते. ठीक आहे, आता करूया स्किन केअर. पहिले मी हे सगळं पाणी आहे तरी फेकते वॉश बेसिनमध्ये. आणि हे पाणी मी झाडाला सुद्धा नाही टाकणार आहे कारण की हे मी माझ्या फेसला लावलेलं आहे. फेसचं पाणी मी कधी पण मी झाडांना टाकत नाही ना की कशालाच टाकत नाही. हे मी आत्ताच बोलते तुम्हाला. तुम्ही पण नका टाकून आणि ते सर असंच म्हणणार. ओके, एक सेकंड आहे. पाणी आलेलं आहे. पाणी आलेलं आहे गाईस. पाणी आलेलं आहे. पाणी म्हणून घेऊया. थंड झाले. ठीक आहे, दूध पण थंड झालंय. तर कॉफी बनवू शकतो आपण. ठीक आहे, कॉफी बनवूया आपण. तर फर्स्ट आय हॅव मेक कॉफी, ब्लॅक कॉफी. हे वाटते काय म्हणतात पुरा अशी टीच वाटते. टाकते दूध. कॉफी जस्ट रेडी कॉफी. पाणीचा किती आवाज येतोय भाई. डिस्टर्ब होते. खाली बघा चिटके थोडा. तर मी डोळे जास्त आवडते पाणीचा. तर हे बघा माझी कॉफी रेडी झालेली आहे. टेस्टमध्ये पण एकदम यम्मी आहे आणि घर बसल्या कॉफी तुरंत बनवतात. मस्त पण वाटते जरा एकदम भारी. होममेड कॉफी सो बेस्ट. घरात कोणच नाहीये. निस्ता मी तुमची श्रद्धा सुरडकर. नाव बोलली गाईस. सॉरी. तर काय करू. आय डोंट नो काय करू. तेच अजून काय करू आता. आय थिंक तर मला आय थिंक पकड. काय करू आता. मला अभ्यास करायचा जीवार येतो यार गाईस. मला रविवारचा हमेशा जीवार येतो. ते मला अभ्यास करायचा. रविवारचं काम करायचं जीवार येतो. तोच रविवारची मला घरातलं काम करायला सुट्टी भेटती पण अभ्यासाला कधीच सुट्टी भेटत नाही. मी सकाळी जिओग्राफीचा
पूर्ण 3-4 तास 3 तास बरोबर 3 तास मी बरोबर अभ्यासाला बसले होते. पण 3 तास जॉग्राफीचा इतका मोठा लेसन होता तो. त्याला वेळेला रीड केलं, वाचलं, लेसनला नीट एकदम प्रोफेशनल आणि वाचलंय. आणि इतकं भाई समजतच नव्हतं ते मध्ये मध्ये काय येतं भाई. इतकं दिमाग टॉर्चर होत होतं माझा बारबार. टॉर्चिंग गॉड किती आवाज आहे यार फटाक्याचा किती. तर सॉरी मी टॉर्चरिंग बोलते, हे इंस्टाग्राममध्ये बोलते, रिअल मानू नका. तर काय मी बोलत होती की म्हणजे आता सायन्सचं करायचं ना, रिअली सायन्स. आणि सायन्सची मला रीडिंग पण करायची आहे. तर सायन्स इज अ व्हेरी डिफिकल्ट लेसन, व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट टू मी. मला हे बघा, मला 2च सब्जेक्ट आय थिंक हार्ड वाटतात. एक आहे सायन्स, सोशल सायन्स, आणि सेकंड आहे तो पण ते तुम्हाला कधी नंतर सांगेन. तुम्हाला कधी आठवत असणार म्हणजे हार्ड सब्जेक्ट कोणत्या, म्हणजे स्टँडर्ड कोणत्या, म्हणजे काय काय ते सगळं तुम्हाला कमेंटमध्ये लिहावं लागलं, तरच मी तुम्हाला माझी सगळं काय सांगणार आहे. तर समजा असं Q&Aच व्हिडिओ Q&A व्हिडिओ होऊन जाईल. तर गाईस माझा भाऊ पण म्हणजे माझा जो ब्रदर आहे तो पण व्हिडिओ बनवतो. त्याचा कधी तुम्हाला हे पाहिजेच ना, काय म्हणतात चॅनलचं नाव यूट्यूबचं, मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्या चॅनलचं नाव पण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन. मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला पाहिजे का नाही माझ्या भावाचं चॅनलचं नाव. सॉरी मी सगळं नाव टाका कमेंटमध्ये कमेंटमध्ये हेच बोलते. पण यार तुम्ही करत नाही तर मला बोलावं लागतं गाईस. काय तुम्ही पण असंच खुच्च्या मनाने लिहायचं. आणि प्लीज 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 मी हमेशा बोलती आणि येथे बोलते कमेंटमध्ये सगळ्या लिहायच्या पहिले हर हर महादेव राधे राधे ते यायलाच पाहिजे. ठीक आहे, आपली मन प्राप्ती पण होऊन जाते आणि देवाचं एकदा ना एकदा नाव तरी येऊन जातं दिवसातून. ठीक आहे, तर म्हणजे मला तो आवडतंच देवाचं नाव घ्यायला यार. देव सगळ्यात मोठा आपला भक्त आहे. देव नसत असले कधी देव नसते ना तर आपण पण नसतोय जगात. कारण की पहिले हे युगमध्ये देवच होते आणि आत्ताच्या युगमध्ये आपण इन्सान झालेले. तसंच तर माहित नाही आता लोक म्हणतात दुनियामध्ये देव आहे. तर आय थिंक मला असं वाटतं की हा देव आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कधी पण येतो देव. देवाचा भरोसा नाही, कोणत्या पण रूपात येतो, कोणत्या पण. ते जानवराच्या असो, इन्सानाच्या असो, तर कोणत्या पण बाबतीत देव येऊ शकतो. ते आपण मानायला पाहिजे. ठीक आहे, आणि कमेंटमध्ये तर वापस बोलते हर हर महादेव राधे राधे तर स्पेशली लिहा प्लीज. आय एम सो बिगेस्ट रिक्वेस्ट फॉर यू. ठीक आहे, चला कॉफी घेऊन जाऊया. उलट्या हाताने कॉफी सरळ हाताने पकडते काय नाही. तर देवपूजा झालेली आहे. देवपूजाचं इतकं काय नाही, माझी मम्मीच देवपूजा करून गेली की देवपूजा तुम्हाला इतकं काय नाही. हे बघा, आणि गाईज एक सांगायचं तर मी विसरलेच तुम्हाला. एक सेकंड सांगते. तर गाईज मी तुम्हाला काय म्हणत होती. तर बघा, माझ्याकडे एक सेंट आहे जो मला खूप जास्त आवडतो. या सेंटचं नाव आहे बरं वास्तविक या सेंटचं नाव आहे निव्या मेन्स. हे माणसांसाठी पण हे मुली पण वापरू शकतात असं काही नाही आहे. म्हणजे मेन्स लिहिलं आहे, वुमन्स पण वापरू शकतात, वुमन्सचा पण भेटतो. पण तिचा वास अमेझिंग. हे मी वापरत नाही म्हणा, पण तरी पण वास तर छान आहे यार. स्पेशली मेन्ससाठी खूप बेस्ट आहे. तिचा वास एकदम स्मेल एकदम बेस्ट आहे. जास्त मेन्स लोकांना, माणसांना, बॉईजला जास्त वापरायला आवडतं. तर याच्यात काय आहे आणि काय काय बाई याच्यात. आणि याच्यात 48H आहे. ठीक आहे, 48H आहे. आणि फ्रेश ओरिजिन बेस्ट यार. याची स्मेल इज सो नाईस. वाव. एक सेकंड, माझं पाणी भरलेलं आहे, 1 मिनिट.
बसू तरी जा. हां, तर मी काय बोलत होती, तर आता झालेलं आहे. मला अभ्यास करायचा आहे. मला अभ्यास आत्ता पण इतका जीवावर येते. माझा होमवर्क आहे, मी काय करू? होमवर्क इतका कंटाळा येतो. मला संडेचा होमवर्क दिला कोणी म्हणजे आता होमवर्क तर भेटतोच यार हमेशा. होमवर्क नाही भेटला तरी पण सेल्फ स्टडी करावंच लागते. तुम्हाला माझं डेली रुटीन बघायचं तर कमेंटमध्ये सांगा. प्लीज 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 डेली रुटीन मला तुम्हाला बघायचं असणार तर सांगा मला कमेंटमध्ये पटकन पटकन पटकन. आणि मला हे पण सांगा की मी आज म्हणजे आत्ता आज सकाळपासून घेऊन रात्री मी तुम्हाला किती क्वेश्चन विचारलेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगशील. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्ही देशाल. नीट व्हिडिओ बघा. मी किती क्वेश्चन तुम्हाला विचारलेत टोटल त्याचा नंबर मला लिहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1पासून 50 लोक. आय डोंट नो किती क्वेश्चन विचारले. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मला तर यार मी किती क्वेश्चन विचारले तुम्ही सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, तर आता मला करायचं आहे भरायचं सॉरी अभ्यास करायचा पण सायन्स सब्जेक्टचा. चला सायन्स. आणि मला असं वाटतं ना मी टेबलावर नाही बसता. आय थिंक मी बेडवरच बसावं अभ्यासाला. कारण की बेडवर पाय हे पण मला टेबल पण आहे पण मला टेबलवर बसायचं कंटाळा याच्यावरच बसते ना. ठीक आहे, पहिला मी स्किन केअर करायची विसरली. माय गॉड, म्हणजे सगळ्या पाणीच्या नादात सगळ्या नादात मी माझे स्किन केअर करायचं विसरून गेलेली आहे. तर आता मी करते स्किन केअर. चला स्किन केअर करूया. एक सेकंड, स्किन केअरचे सामान आहे पहिला. तर आता गाईस स्किन केअरचे सामान दिस अँड दिस माझ्या सॉफ्ट मॉइश्चरायझर. मी बोलली होती ना की हे मला सापडलं होतं पण कुठं सापडलं हे पण सांगते बघा. हे सॉफ्ट मॉइश्चरायझर लावायचं. सॉफ्ट मॉइश्चरायझर असेल. चला अप्लाय करूया माझ्या स्किनवर. हाफ स्किनवर अप्लाय करे, हाफ स्किनवर नको करे. ह्या साईडला अप्लाय करूया, ह्या साईडला नको करूया. तर बघूया. आणि याच्यात pH काय म्हणतात, pH 5 काय म्हणतात आय डोंट नो. हां, आणि हे लॉंग लास्टिंग आहे. लाईट मॉइश्चरायझिंग क्रीम आहे विथ UV प्रोटेक्शन आहे. प्रोटेक्शन्स आहे. फेस बॉडी हँड कुठं पण लावू शकते, कुठं पण यार. आणि SPF 15 आहे यार. SPF 15 रिअली मी बोलते आहे. म्हणजे खूप मॉइश्चरायझर. हे निव्हिया तुम्ही पण लावायला मॉइश्चरायझर यार. मी एका साईडला लावून माझं इच्छा झाली आहे. मी दोन्ही साईडला का नाही लावते, दोन्ही साईडला लावून घेऊया. ओ माय गॉड, खूप जास्त आवडतं मला हे मॉइश्चरायझर. तर इथे काय तर काय जण बोलतील यस मॉइश्चरायझर इतका काय यार. इथं सनस्क्रीमच आहे यार. गाईस तुम्ही लावून बघा, ही सनस्क्रीम नाही यार. ही आन बान शान असं वाटते मला. ही की इतका पण तारीफ करायला नको. तुम्हाला कधी ओव्हर रिॲक्ट असत असणार. सॉरी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. तर भाई इतका दिस इज अ लॉंग लास्टिंग. I don't know. Yeah, you can see my hand. Then we have the 3 dots. Dots है 3 dots वाले तो मैं मिक्स करते हैं. आणि हे ना बिलकुल पण म्हणजे हे नाही होते बघा. बिलकुल वाईट कास्ट सोडत नाही बघा. आता वापस दाखवत मी काय असतं. आता आपण मिक्स केले बघा असे वाईट डाग राहतात तेव्हा दिसते तुम्हाला. थोडे राहतात पण याच्यात थोडं मॉइश्चरायझर केलं आणि हे बघा सिल्वर रिझल्ट. हे साईड आणि दिस साईड कोणता हेड सगळ्यात भारी आहे. मला तर ह्यो चटलेला आहे. तर याला पण तेच करूया. जर दोन्ही हँड अलग अलग दिसतील मला तर यू कॅन सी द दिस हँड ऑल्सो. मी नुसतं एक हात फिरवला आणि इतकं मस्त. आणि इट्स स्मेल सो नाईस भाई.
मला ते स्मेल खूप जास्त आवडतं आणि हे दिवसभर हेच लावतात तरी. माझा 4था-5वा डब्बा आहे म्हणजे हमेशा मी हेच लावते आणि खूप वर्ष झाले आता मला. म्हणजे मी हमेशा मोठाच डब्बा आणते, मी कधी कधी छोटा पण आणते, म्हणजे छोटा डब्बा कसं ट्रॅव्हलिंगला पण काम येतं, छोटंच आणते. आता ना म्हणजे खूप मज्जा येणार यार, खूप मज्जा येते मला लावायला. आणि हे 5 मिनिटात ऑब्झर्व करतं आणि ऑइली स्किन तर बिलकुल पण नाही नाही नाही, ऑइली स्किन बिलकुल पण नाही. आणि माझा रिझल्ट बघा, इतका बेस्ट रिझल्ट, माय गॉड. आणि हे लिप्सला पण लावू शकतो आपण. असं वाटतं लावूनच घेऊया पुरा मला. इतकी हॅप्पी यार. नोज बघा किती शार्प वाटते. मी आता तुम्हाला कधी म्हणाल नाईट रुटीन पाहिजे असणार की मी रात्रीच्या वेळेस काय काय माझ्या स्किनला अप्लाय करते, नाईट रुटीन पाहिजे असणार तर प्लीज 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 गाईज कमेंटमध्ये पटकनच्या पटकन सांगा मला. तुम्हाला नाईट रुटीन पाहिजे म्हणजे नाईट झोपायच्या वेळेस काय काय स्किनला लावते ते. तर मी स्किनला तर लावते पावडर. म्हणजे आता मी तुम्हाला आता सांगत होते की मी झोपायच्या वेळेस पहिला स्किन वॉश करते आपल्या निव्या हिमालयन फेस वॉशनी आपल्या स्किनला वॉश करते. आणि मग मी सॉफ्ट टॉवेल म्हणजे जो मी निसता म्हणजे स्किनला अप्लाय करते तोच टाईम मी जो आहे तो निसता म्हणजे स्किनलाच वापरते. तर ठीक आहे, जो तुम्ही नुसतं स्किनलाच वापरता तोच यूज करायला टॅवेल. तर त्याच्या एक सेकंड, नळ चाललेली आहे, चालूच आहे म्हणजे एक मिनिट थांब, 5 मिनिटं. ठीक आहे गाईज, यार तुम्हाला लोकांना माहिती आहे मुलींना बार मुलींना बोलते बायकांना, मी बायकी नाही आहे, बायकांना खूप काम असतं. म्हणजे असं नाही आहे, म्हणजे मी काही काम करत नाही, करते मी पण. मी बाई नाही आहे हे मी पहिले सांगत होती तुम्हाला. आय एम नॉट वुमन, आय एम वुमनच आहे, मी वुमनच, सॉरी. तर गायज मी नळ बंद करून आलेला आहे. मी या सगळं व्हिडिओच्या नांदी ना मेकअप बोलते, स्किन केअरच्या नांदी सगळं काही विसरून जाते. आणि मी काय बोलते होती, मी नाईट रुटीनला काय करते, पहिला म्हणजे निव्या फेस वॉशनी वॉश केल्याच्या नंतर एक सॉफ्ट टॅवेलनी फेस टॅवेलनी मी स्किनला एकदम असं पुसून घेते. आणि मग मी त्याच्यावर लावते रात्री झोपतावेळेस घी लावल्यामुळं सकाळी आपली स्किन खूप मॉइश्चराइज राहते भाई गाईज. तर तुम्हाला कधी तुम्ही करून बघा एकदा तरी, की म्हणजे तुम्ही झोपता वेळेस एकदा घी लावून झोपा आणि सकाळी तुम्हाला काय रिझल्ट भेटतो का मला एक कमेंट मध्ये सांगा. ऑफिसली रिझल्ट भेटणार, मी सांगते तुम्हाला 101% रिझल्ट भेटणार. बघा आता मी वाईट झाले थोडं, सॉफ्ट मॉइश्चराइज आय लव्ह, इट स्मेल सो नाईस. आणि माझा हात किती स्मूथ वाटतं बाई 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 स्मूथ आहे. रात्रीची वेळेस सनस्क्रीन विथ घी लावून झोपते. तुमची स्किन सनस्क्रीन, माझं तर म्हणणं तुम्ही सॉफ्ट मॉइश्चरायझर जे यूज करतो मला कमेंटमध्ये सांगा पाहिजे होतं, मी तर यूज करते यार.
माझं सेंट लॉक करायचं विसरलं. लॉक कसं करतात झालेलं आहे लॉक. ठीक आहे, नसते मी इतकंच करते. तर पहिला माझा चेहरा बघू द्या मला. तर गाईज मी छान दिसते. खुदची तारीफ करायला नको यार. तर आता मी काय करते, थोडासा पावडर आपल्या हातावर असं हे करते, पसरवते आणि आपला हात हे करून आपल्या स्किनला अप्लाय करते. एक सेकंड ठीक आहे, आपल्या स्किनला अप्लाय करते. ठीक आहे, गुड झालेलं आहे. आता मी लावते टिकली. आता कधी टिकली पडली ना गाईस, टिकलीच्याच खेळ नाही. आज टिकलीला मग मारणार ना, म्हणजे राहूच येणार नाही. टिकली कधी आज टिकली तर पडलंच दाखवते. वापस मी सुंदर पारी बनवली. एक सेकंड घुसत पण नाही यार. बाबा गेट रेडी. मी रेडी झालेली आहे. ओह माय गॉड, आय एम जस्ट रेडी. दिस मच फाइन लुक. माझा अभ्यास पाठीचे. जरा अभ्यास करू यार. अभ्यासाला सोडून सगळं माझ्याकडं रविवारपासून सगळं काय होतं यार. अभ्यासाला सोडून रविवारी अभ्यास करणं म्हणजे एक जिवारच वाटतो बाई. काय नाही, पहिला बेडा इतका सगळं आवरती पसारला जातं. मी केलेला आहे तर आवडते ना. अभ्यासाला तुरंत बसते मी. चला तर गाईस, मी कवाची 3 घंटे असून अभ्यासच करते. माझा अभ्यास संपतच नाही आहे यार. तर काय करू, मला समजतच नाही. इतका मोठा लेसन आणि ते होतच नाही. 1-2-3 घंट्यापासून लिहतच जाते. हात दुखायला लागला पण संपायचं काही नाव घेत नाही. 7 वाजल्यापासून आता 9-10 वाजायला आले. 10 आता 9:30 झाले, म्हणजे 10 वाजायला आले कमीत कमी 10. भाई का म्हणजे 3 घंटे लागतात का इतकं लिवायला भाई. इतकं डोकं दुखायला लागलं आणि उलट मला झोप पण येते इतकी. आणि मला झोप घेते बार. तर मी तुम्हाला काही इतकं दाखवत नाही आहे मी किती अभ्यास करते ते, कारण की मी कधी अभ्यासाचा व्हिडिओ टाईमलॅप्समध्ये तरीच हे केलं ना तरी पण सगळ्यात लंबा थोडा व्लॉग होऊन जाईल. म्हणून थोडं दाखवते मी मला अभ्यासाचं शूटिंग. आणि म्हणजे 1-2 घंटेपासून मी अजून माझे किती पेज मी सांगते तुम्हाला किती पेज मी आता लिहिलेले आहेत. तर मी लिहिलेत 1 2 3 4 5 6 7 8. आत्ताशी 8 पेज लिहिलेत. अजून 4-5 पेज लिहायचे बाकी आहे. आणि अजून 10 क्वेश्चन लिहायचे बाकी आहेत. 10 कमीतला कमी 10 क्वेश्चन आणि त्याचे आन्सर एका
पेज आणि 2 पेजच्या बरोबर ते आन्सर आहे भाई. व्यवस्थित टेन्शन आलेलं आहे. तर मला काय करू मी तर म्हणजे अजून मला 2-3 तास तर ऑब्व्हियसली लागणारच आहे अभ्यासामध्ये. तर कंटिन्यू राहा या व्लॉगमध्ये, या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चला मी लिहतच बसते आता. काहीच अभ्यास झालेला आहे. आता झोपायची तयारी चालू झाली, म्हणजे झोपायचं आहे आता. तर ह्याच व्हिडिओला आता इथंच व्लॉग एंड करते. तर तुम्हाला कसं वाटलं हे व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. राधे राधे. बाय बाय.